दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली आणि या स्फोटाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी देशमुखांनी केली आहे। धामणा गावाजवळ एक एक्सप्लोजिव्ह युनिट आहे, चामुंडी एक्सप्लोजिव्ह। त्याच्यामध्ये आज दुपारी ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्ये अंदाज आहे की 5 मृत्यू पडले असावेत आणि बाकी जे जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलेलं आहे। डॉक्टर दंदे यांचं जे हॉस्पिटल आहे, डॉक्टर दंदे साहेबसुद्धा इथे आहे। त्यांच्या दवाखान्यातसुद्धा इथे काही उपचारासाठी कामगार आणले होते, त्यांचा उपचार इथे चालू आहे। पण ज्या पद्धतीने अशा या वारंवार ज्या घटना ज्या ठिकाणी एक्सप्लोजिव्ह हँडल केलं जातं त्या ठिकाणी होतात, त्याच्यामुळे एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटनी जे काही नियम केलेले आहेत त्याचं खरोखरच प्रत्येक एक्सप्लोजिव्ह युनिटनी व्यवस्थित पालन केलं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीच्या दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व युनिटनी काळजी घेतली पाहिजे। आणि राज्य शासनाला आमची मागणी राहील, अधिवेशन आहे आता 10 दिवसांचा, आम्ही त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारू की अशा पद्धतीनं जे काही एक्सक्लुझिव्ह युनिट आहे ते जर व्यवस्थित नियमाचं पालन करत नसेल, कायद्याचं पालन करत नसेल तर त्यांचे युनिटचं लायसन्ससुद्धा राज्य शासनाने बंद करावं।